बैठकीमध्ये प्रामुख्यानं आपल्या वतीनं असं सांगण्यात घटना घडली होती। मी असा शब्द कुठे वापरला नाही। मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो। आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा हे माझं पुढं। सर माजी आमदार मराठवाड्यातलाच आहे राजेश टोपेबाबत तुम्हाला बोलायचं जालना जिल्ह्यात मला माहित नसेल तर कशा शोधून काढा ना तिथला आमदार मी बोललेलो आहे। कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे। राजेश टोपे असं म्हटलं की ओबीसींनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल त्याच्यामध्ये राजेश टोपे पाहायला मिळते। राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांनी वाळेकर मला नंतर नाव आठवत नव्हतं रात्री त्यांनी कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर त्यांनी सांगितलं। शरद पवारांनी चुकीच्या पद्धतीने ब्रीफिंग करण्यात आलं थोडक्यात त्या सगळ्या विषयातच। साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं ते गेले। अरे पण त्यांना सांगितलं असतं की 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते, ते एकतर्फी गेले। त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं। पण पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठीक आहे आणि झालं मग सगळं जायला लागलं। काल तुम्ही बोलताना असं म्हटलंय की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्याच्याजवळ जातात त्यांना ओबीसीनी एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे, याचा कसा अर्थ काढायचा आगामी? तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील, तुम्ही काळजी करू नका। नागपूरमध्ये मीटिंग पार पडली, मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी एक चर्चा होती, काय नेमकं ठरलंय काय? आम्ही सांगितलं कालच विचारलं, मुंबईत येणार, दिल्लीत येणार, बीडला येणार। आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार। कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना। प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालंय, काही तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? माझ्याकडे अजून पण मला स्वतःला असं वाटतं की ते प्रमाणपत्र जे जुन्यात शोधलेली जी होती ते प्रमाणपत्र आहे असं मला कळलं। दबावाला तुम्ही बळी पडणार नाही, रस्त्यावर यस म्हणजे काय मागेच पडलो तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात तो बसतो मतदारसंघ त्याच्या तिथे बसले, तिथेच रॅली झाली आमची पहिली रॅली 17 नोव्हेंबरला 23ला। मुंबईची आता मोठी रॅली मुंबईची ना आता अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात, पहिल्यांदा मराठवाडा, गरज पडली तर मग परत मुंबई आणि दिल्ली। रीट याचिका दाखल करणार आहे, रीट याचिका कधीपर्यंत दाखल झालेल्या आहेत? 4 ते 5 रीट याचिका दाखल झालेल्या आहेत। एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहे, एक माळी महासंघातर्फे झालेली आहे, एक नाभिक समाजातर्फे झालेली आणि एक सोनार समाजातर्फे झालेली आहे। कारण या ओबीसी मध्ये ओबीसी ही जात नाही, हा वर्ग आहे, त्याच्यामध्ये असलेल्या ह्या 374 जाती आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहेत, म्हणून या जाती
निहाय ज्या संस्था आहेत त्यांच्या नावाने आम्ही रीट केलेलं आहे. मुख्यमंत्री 4 ते 5 काहीतरी रीट झालेत आतापर्यंत. आणि मला असं वाटतं सोमवारी त्यांनी रीट चर्चेला आल्यानंतर तिथले जे आदरणीय न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ, पण याला तर उत्तर देणार कोण, ऍफिडेव्हिट कोण करणार? कारण महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिलाय, तर कोणच ऍफिडेव्हिट करणार? त्यामुळे आपण जरा थांबूया सोमवारपर्यंत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहे असं कळतंय. सगळे तुमच्या फोन आला तुम्हाला सर? मला काही माहिती नाहीये. त्यांनीच जे आहे ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो. आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि मला बोलवलं तर मी येईन. तुम्ही काय म्हणले, फडणवीस फक्त आशेचा किरण आहे. फडणवीस फक्त आशेचा किरण आहे. आमदारावर कारवाई होणार का? त्याचं उत्तर मी दिलं. प्रमाणपत्र असं का करतात? दगडफेकीमध्ये का आमदाराचा सहभाग होता? असं माहित होतं की ते अजितदादांच्या हाताने सर, तुम्ही वाटप असं झालेलं आहे. म्हणालात. फडणवीस तुम्ही आशेचा असं किरण म्हणालात आहे की असं एका- होय होय बरोबर आहे. कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही? सर, कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळतं की शब्दाचा अर्थ काय आहे तो. आणि त्यामुळे जाय आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली, त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातोय. जागा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वसतिगृहांना जागा मिळतात. मग का आम्ही त्यांना त्यांच्या बाजूने बोलायचं नाही? चला थँक्यू सर.